शाईन होंडा शाईन बाईक, एक बाईक आयकॉन खेळाडूला, एक ग्रामीणच्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजसाठी गेटमॅक्स फिनटेस्ट ट्रॉफी यांच्या संयुक्त विद्यमानाने कालभैरव मैदान चिंचपाडा म्हणजे इथेच तुम्हाला एक नाईटची 16 संघांची स्पर्धा पाहायला मिळेल. धन्यवाद. कोपर संघ खेळतोय आणि कोपर संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर 2 बॉल 2 विकेट मिळवल्या तर सुमित गुजर आणि भालचंद्र वरवणकरडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज घेतली, चेंडू पाठीमागे चाललाय. पहिल्या बॉल वरती डायरेक्ट हिट, सुपर हिट. पहिला फलंदाज पहिल्या बॉल वरती बाद. मोहे मोहे सीन झाला मैदानाच्या आतमध्ये. कदाचित कोणाला कळलंही नसेल की काय घडलं एक्झॅक्टली, परंतु मी यष्टिरक्षकाचं कौतुक करेन. यष्ट्यांच्या पाठीमागे अंकित पाटील होते. बॉल पकडला, डायरेक्ट हिट केला नॉन स्ट्राईक एंड वरती आणि अगदी यष्ट्यांना चाटून चेंडू गेला. मला ना विनायक माळीचा एक व्हिडिओची आठवण झाली. तो म्हणतो पप्या इकडे ये, फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू मॅटर क्लोज. यावेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती चेंडू सीमारेषा ओलांडतोय. शार्दूलच्या बॅटमधून चौकार. क्रॉस ते धावतात आणि तदनंतर खेळपट्टीवरती येत असताना ते चेंडू डिलिव्हर करत असताना आपण पाहिलंय चंद्रकांत विष्णू मात्रे स्मृती कोपर संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. हा चेंडू दिशाहीन राहिलाय, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. कोपर संघ आणि अगदी त्याच वेळा खिडकाळी एकाच विभागामधील दोन्ही संघ आहेत. अगदी डोंबिवली विभागामधून येत असताना या दोन्ही संघांना आपण पाहतो आणि दोन प्रसिद्ध असे संघ म्हणूनही पाहायला मिळतात. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्डवरती धावा त्या 5 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला खेळाडू बाद झालाय. शार्दूलला स्ट्राईक. यावेळेला हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल इथे मिळेल. एकेरी धाबा येथे येत असताना पाहायला मिळाल्यात. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट काहीतरी वेगळं स्वरूपाचं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळालंय, कारण अध्यक्ष विनोदजी पाटील साहेब यांनी खऱ्या अर्थानं या क्रिकेटचा चेहरा मोहरा पालटला. स्कोर कार्डवरती धावा त्या 6 ऑन दी बोर्ड. कोपर संघ गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. कोपर हे असं स्थानक आहे ना की जिथे सेंट्रल आणि हार्बरला जॉईन करते आणि वेस्टर्नला देखील, कारण तिथून ट्रेन आपण पाहिलं तर पनवेल विभाग पनवेललाही येते, तिथून ट्रेन विरारलाही जाते आणि तिथून ट्रेन तुम्ही मग अंबरनाथ बदलापूर इथेही जाताना असताना पाहायला मिळते. असं स्थानक आहे. अर्थात महत्त्वाचं गाव आहे कोपर सर्वांसाठीच, मुंबईकरांसाठी तर अगदी महत्त्वाचं. स्कोर कार्डवरती धावा त्या 6. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षक आहे गली रिजन मध्ये. एक सिंगल इथे कंप्लीट होतीये. फेकी केली क्षेत्ररक्षकाने, परंतु तो चुकीचा थ्रो होता. रन्स कंप्लीट करण्यात आली होती. एक संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. खिडकाळे म्हटलं की तिथे एक चांगल्या दर्जाचं आयोजन आपण नेहमीच पाहिलंय. खिडकाळीची स्पर्धा ही देखील चर्चेचा विषय राहते. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय योगेश पवार स्मृती खिडकाळी या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय आणि अर्थात 7 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज महेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला लोअर फुल टोज आहे. ओव्हर दी पॉइंट केला. इनफिल्डला भेदत असताना चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील त्या 4. हा आलाय खणखणीत चौकार.
चढवल्यात. चौकार आला त्याच्या अगेन्स्ट. संघाची धावसंख्या 11-1. पुढचा बॉल लोअर फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. एक अनाउन्समेंटच्या थोडीशा घाई गडबडीमध्ये ही घटना घडली. अन्यथा खिडकाळेकरांनी तर पेनल्टी दिली असती कदाचित. धावफलकावरती 17 आहेत. 17 ऑन दी बोर्ड आहेत. त्यांच्या खेमेमध्ये हास्याचं वातावरण आहे कारण संघ सुस्थितीमध्ये आहे. आणि हास्याचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये येण्याआधी असायलाच हवं कारण चिंतेची बाब नसावी. आणि त्या भयंकर चिंतेच्या आधारेखाली ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण येतो ना त्यावेळेला आपल्याकडून चुका नेहमीच घडतात. मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय योगेश पवार स्मृती खिडकाळी टीम दाखल झालेली पाहायला मिळते. आणि चांगला दर्जाचा खेळ झालाय. शार्दूल पवारने चांगल्या दर्जाची बॅटिंग केली. 6 बॉल 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तेजस पाटीलला 1 चेंडूवरती 1 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. पहिलं षटक संपलंय. करण मात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात षटक क्रमांक 2मध्ये जिथे गोलंदाजी मार्कवरती त्याला दाखल होत असताना आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं इथे पाहायला मिळतंय. डीप मिड विकेट वाईड इज लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि अगदी त्याच वेळेला गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल कव्हर्सला केलेत. ओव्हर द इनफिल्ड डीप पॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्लोरियस स्ट्रोक चौकार. आई एकविरेचं गीत आगरी कोळ्यांचं आराध्य दैवत. सोन्याची चमक आणि आगरी कोळ्यांची धमक कदापि कमी होत नाही. आणि अर्थात तीच धमक आज जागा या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. बनल्यात त्या 21 फलंदाज बाद. आणखीन एक चेंडू वेगाने इथे पाहायला मिळाला. पडल्यानंतर उसळी घेत असताना एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो. सरप्राईज पॅकेज होतं. डॉमिनेट केलं बॅटरला. पहा चेंडू ज्या रीतीने पाहायला मिळाला ना खेळपट्टीकडे शार्दूल पाहत राहिला की एक्झॅक्टली घडलं तर घडलं काय. बॅट पकडण्याचा अंदाज काहीसा त्याचा निराळा आहे. तो उभा केही नेहमीच वेगळ्या स्वरूपाने राहतो. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना शार्दूल पवारच्या बॅटिंगचा अंदाज आपण पाहिला किंवा त्याचा टान्स ज्या रीतीने आपण पाहिलाय. 2 चेंडू 2 विकेटसाठी परेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल संघ कोपर संघाला. आणखीन एक बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा. कमी उंचीचे खेळाडू ही हाफ ट्रॅकर बॉल चांगल्या धाटणीचे हाताळू शकतात. त्याचं मूर्तिमंत आणि एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. कमी उंचीचा गोलंदाज हाईट कम फाईट ज्यादा. यावेळेला पहा डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याने आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. झेल टिपला. फलंदाज क्रमांक 2 बाद.
यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. ओमसाई एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा प्रफुल्लबाई केनी यांच्या वतीनं खिडकाली क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. रुपेशभाई उर्फ गोट्या यावं आपण व्यासपीठावरती. आपल्याला इथे आमंत्रित केलं जात आहे. आपणास विनंती असेल यावं. निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले. 22-2 उसळी घेणारा हा बॉल डेटला जास्तीच हिट केलं. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 23 बनल्या. 23-2 बाद. जास्तीची उसळी इथे प्राप्त झाली. निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये आले. स्ट्रायकर रेडवरती निलेश पवार यावेळेला खोला टाकला. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 11.50च्या धावगतीने 23 बनल्यात. 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर बॅटिंग करत असताना कैलासवासी योगेश पवार स्मृती खिडकाय टीम. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. एक चांगल्या दर्जाचा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहायला मिळेल. कारण दोन्ही एकाच विभागामधील संघ ज्या वेळेला आमने सामने येतात ना त्यावेळेला एक चांगली बॅटल आपण नेहमीच पाहतो. कारण कमकुवत आणि ताकदवान दुवे प्रत्येकाला ठाऊक आहेत कशा दर्जाचा खेळ केला जातो. अगदी कोपर टीमचा कॅप्टन म्हणाला की यावर्षी आम्ही प्रथमच आमने सामने आलो आहोत. निमित्त जे मात्र या स्पर्धेचं अर्थात कैलासवासी सुनील स्पोर्ट्स स्मृती चषकाचं हे निमित्त आहे. परंतु गतवर्षी दोन्ही खेळाडू एकामेकाच्या अगेन्स्ट खेळले होते. स्कोर कार्डवरती धाबा त्या 23. 2 फलंदाज झाल्यात बाद. गोलंदाजी मार्कवरती संकेत पाटील गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू वेगवान इथे पाहायला मिळतो. आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय आतिश पाटील फंटी आणि सुंदर बैलाचे मालक. मुंबईचा बिंजोडचा बेतात बादशाह म्हणून आपण त्यांचा सुंदर बैल पाहतो. अगदी व्हाईट गोल्ड सोनं ते आतिशभाई पाटील एक दमदार क्रिकेटर. यावं आतिशभाई व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. येस सर. आणखी एक चौकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला लोअर फुट बॉलला टर्न केलं. DRS कॉल केलाय. अंपायरचा कॉल आहे. वेस्ट साईड इथे पाहिली जाईल. मैदानाच्या आतमध्ये 3 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करताय. शैलेजी चव्हाण, जीवन गाबण आणि नंदकुमार पाटील यांना आपण पाहत आहोत. इथे DRS कॉल करण्यात आला. डिसिजन पेंडिंग आहे. वेस्ट साईड इथे पाहिली जाईल. ऍक्शन रिप्ले आपण विविध अँगलने पाहत आहोत. चौकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थात 27 ऑन दी बोर्ड आहेत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आणखीन एक डिसिजन पेंडिंग असताना आपण पाहत आहोत. DRS कॉल करण्यात आला आहे. डिसिजन पेंडिंग. निर्णय प्रलंबित. नो बॉल अर्थात आणखीन एक सुवर्ण संधी असेल. या सत्रामध्ये ना 2 वेस्ट साईड हाताळले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील वेस्ट साईडचा बॉल आपण पाहिला होता. बीमरचा चेंडू तिथे फ्री हिटचा जास्तीचा फायदा उचलता आला नाही बॅटरला. परंतु इथे पुन्हा एकदा फ्री हिट चालून आली आहे. शार्दुल पवार आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय आणि 11 बॉल 23 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गॅपमध्ये आहे. आउटफील्ड फास्ट. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. एक चांगला चौकार इथे पाहायला मिळाला. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना मैदानामध्ये शार्दुल पवारला आपण पाहत आहोत. 32-2 32 धावा धावफलकावरती आहेत. चला जास्तीची चर्चा व्हायला नको. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. पहाट करायची नाही आहे. या गोष्टीकडे लक्ष वेधूयात कारण इथून पुढे 2 मॅचेस अजूनही कव्हर करायचे आहेत. 32-2
यावेळेचा फटका डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट ही षटकार. विजय केनी साहेब यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. विजयजी केनी साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित या डे नाईट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शार्दूल पवारचा हा स्ट्रोक आहे ना, तो पाहण्याजोगे होता. खऱ्या अर्थाने एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु बॅटिंग करत असताना त्याचा टान्स निराळा आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो, समालोचकाच्या मुखातून ऐकतो की बॅटचा फेस ओपन केला. याची बॅट पकडण्याचाच अंदाज काहीतरी निराळ्या चेंडूची चाचपणी करा. चला दुसरा बॉल घ्या, जास्तीचा वेळ गमावू नका. टान्स काहीसा निराळा पाहायला मिळतो. किंवा शार्दूल ज्यावेळेला उभा राहतो ना बॅटिंगसाठी, त्यावेळेला असं वाटतं की एक्स्ट्रा कव्हर ज्या ठिकाणाहून गोलंदाजी केली जाते की काय. तो असा क्रॉस उभा राहतो नेहमीच. ओपन चेस्ट त्याचा टान्स पाहायला मिळालाय. लांब लचक षटकार येत असताना त्याच्या बॅटमधून मॅच बॉल आलाय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. धावफलकावरती 38 आहेत, 2 फलंदाज बाद. 38 धावा धावफलकावर, 38 ऑन दी बोर्ड. 3 चेंडूमध्ये 15 धावा आल्या संकेत पाटीलच्या. यावेळेला लोअर फुल टोस ऑन साइडला, लांब लचक, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. सातारचे 2 बॉल वरती 2 षटकार, 14 चेंडू आणि 39 धावसंख्येवरती नॉट आउट. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये शार्दूल पवार. यावेळेला डाव्या यष्टीवरती इथे चुकी झाली आहे. 1 धाव तर कंप्लीट करण्यात येते. दुहेरीसाठी पलटतील का? होय, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली आहे. काय धावतोय पहा शार्दूल पवार मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल, त्यावरती येणाऱ्या 2 धावा. संघाची धावसंख्या वळत जिथे वधारत असताना जाऊन पोहोचते. तब्बल 47 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 47 ला 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अर्थात एक मोठी टोटल इथे उभं करण्याचा प्रयत्न निश्चित असेल. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. हे षटक संपण्याचंच नाव घेत नाहीये, कारण एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकामध्ये केवळ 4 बॉल झालेत आणि तब्बल 24 धावा संकेत पाटीलने अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल खोलामध्ये डाऊन द ग्राउंड केला. हेलिकॉप्टर लुक दिला होता स्ट्रोकला. 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. केवळ एक सिंगल इथे येत असताना 40 वरती जाऊन पोहोचलाय शार्दूल पवार. संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात 26 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. मागील अवांतरची 1 धावा ऍड करायची बाकी राहिली होती. 5 बॉलमध्ये 26 धावा. एक महागडा आणि एक्सपेन्सिव्ह ओव्हर इथे पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना येतात या 6 धावा. आपण पाहतो की भरपूर स्पर्धेमध्ये फटाके खूप वाजवले जात आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला एकही फटाका दिसणार नाहीये. तर प्रदूषण तेवढंच वाचलं जात आहे. आणि फटाके तुम्ही जे लाखोचे, 2 लाखाचे किंवा 50,000चे वाजवता, ते पैसे वेस्ट जातात. त्याच्यामुळे चिंचपाडा या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल ना की जेवढा फटाक्यांचे जे पैसे वाचतील ते रायगड जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा येथे आयोजकांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप केला जाईल. एक आगळा वेगळा निर्णय म्हणजे या स्पर्धेचं आकर्षण. आपण 50-60 हजारचे फटाकडे असेच वाजवतो, प्रदूषणही वाढतं आणि त्याच्या पाणी घेऊन जा मैदानात. परंतु त्या जे खर्च जो फटाक्यांचा वाचेल त्यातून संपूर्ण रायगड जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप केला जाईल. तोपर्यंत ड्रिंक्स मैदानावरती किंवा सुनील स्पोर्ट चिंचपाडा या स्पर्धेमध्ये DJ भुऱ्या आणि DJ जयेशचा संगीत. तर विजेंद्र केनी यांचा इथे सन्मान आपण करूया. सचिन दादा पाटील यांना विनंती करतो की आपण यावा, आपल्या शुभ हस्ते विजेंद्र केनी, विजय केनी यावा, आपला साहेब सन्मान केला जाईल. एक चिंचपाडा गावचे यूट्यूब ब्लॉगर देखील आहेत
आणि अजून मला तर वाटतं टॅटू आर्टिस्ट देखील आहेत, म्हणजे भरपूर कला आहे त्यांच्याकडे. बघा विजय केनी यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकच वादा आमचा सचिन दादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू जय सर. 55 धावा धावफलकापर्यंत 2 फलंदाज बाद इथे झालेले पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपला. बादल बैलाचे मालक आदरणीय परेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून एकंदरीत पाहिलं तर कोपर टीमसाठी पारितोषिक आहे. 2 चेंडू 2 चौकार, 2 चेंडू 2 षटकार आणि 2 बॉलवरती 2 विकेट. अर्थात पारितोषिक असेल परेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते 2000 रुपयाचा कॅश प्राइज केवळ एका संघासाठी, जो कोपर संघ आहे. बॅटिंग करतील त्यावेळेला पारितोषिक असेल आणि विकेटसाठी देखील. या गोष्टीची चर्चा निश्चितच व्हायला हवी. प्रवीण सर, खऱ्या अर्थानं आपण जो मेसेज दिलात, आयोजकांनी एकही फटाका वाजवण्याचा आज या स्पर्धेच्या माध्यमातून वाजवणार नाही आहेत. आवर्जून एक बाब पाहायला मिळाली ना, खऱ्या अर्थानं कौतुक प्रवीणजी गायकर सर आपण करायला हवं या आयोजकांच्या मत. कारण पारितोषिक जी लगावली जातात, 6 चेंडू 6 षटकार, 6 बॉल 6 चौकार, 5 बॉल 5 चौकार, विकेट हॅट्रिक, किंवा हे जे विक्रम कदापिही रेअरली पाहायला मिळतात ना क्रिकेटमध्ये, त्याच्यासाठी पारितोषिक लावले जातात. परंतु इथे तुम्ही आलात ना, इथे आल्यानंतर तुम्हाला 2 बॉलवरती 2 विकेट, 2 बॉल 2 षटकार, 2 बॉल 2 चौकारासाठीच पारितोषिक स्वीकारलं जाणार आहे. ही बाब महत्वाची आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळ, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थात 56. शार्दूल पवार खेळतोय तो, अर्थात एकंदरीत आपण त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या त्या 41. 16 चेंडू आणि 41 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेतलं? अद्याप अर्धशतक पाहायला मिळालेलं नाही आहे. मेडन ओव्हर जी आजच्याच दिवशी पाहायला मिळाली यश शिंदेच्या माध्यमातून इथे घडलंय काय? मैदानाच्या आतमध्ये फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. जय सर, तुम्ही या खिडकाली संघाच्या टी शर्ट्सवरती जो मागे फोटो पाहताना योगेश दादा यांचा, की मी केतन मात्रचे व्हॉट्सअप स्टेटस चेक केले, अतिशय त्याचा जवळचा आणि भावाप्रमाणे म्हणजेच खूप जवळीक होती. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये हा कोहिनूर म्हणजे ज्याचं अगदी जवळचं नातं होतं आणि ज्याच्यावरती काळाने झडप घातली आणि आज तो मात्र आपल्यातून निघून गेला. राहिल्या त्या फक्त त्याच्या आठवणी आणि त्याच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी आपण खिडकाली संघाच्या या टी शर्ट्सवरती योगेश दादा यांचा फोटो देखील आपण पाहतो. एक आकर्षक पारितोषिक देखील आलंय. अर्थात कैलासवासी योगेश पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फलंदाज शार्दूल पवारसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अमितजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलंय 1000 रुपयाचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. विनय मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज अंकित पाटील. यावेळेला डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तकावरती दिली दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट पॅरलल हा येतोय तो अर्थातच षटकार. ते करतात पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न त्याने केलेत. पाय चेसणारी यॉर्कर टाकले जणू. यावेळेचा बॉल ऑन साईडला गॅप मध्ये, आउटफील्ड फास्ट, धावा मिळतील 4. आणखीन एक चांगला स्ट्रोक चौकार.
च्या मदतीने संघाची धावसंख्या 64 बनली आहे. मोठ्या टोटलकडे संघ वाटचाल करतोय. हा बॉल पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. गोलंदाजांची सुमार कामगिरी अद्याप पाहायला मिळाली आहे. रन्स जास्तीचे आल्यात कारण दुसरं षटक वगळता आपण एकंदरीत पाहिल्यानंतर धाबा जास्तीचे येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. यावेळेचा बॉल आणखीन एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज क्रमांक 3 विनय म्हात्रे देखील बाद. बाद झालाय. विनय म्हात्रे देखील बाद होत असताना पाहायला मिळालाय. 16 चेंडू आणि 41 धावसंख्येवरती नॉट आउट असणारा शार्दूल पवार याला जास्तीची साथ देणं गरजेचं आहे. कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून उभं राहायला तयार नाही आहे. तो एकट्याने लढलाय. निर्भीड आणि निडरपणे एकट्याने वाटेवरती चालत राहिलेला पाहायला मिळालाय. तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची. गड्यात तयारी ठेव रे म्हणायची. कधी झुकायची आणि कधी नडायची. एकटाच चालतोय मैदानाच्या आतमध्ये शार्दूल पवार. 41 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 6 बॉलमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील का? अर्धशतक कंप्लीट करेल का? पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा षटकार. शार्दूल पवारची बॅटिंग पाहताना या पवारचे वार कदापि फिके गेलेले नाही आहेत. या खेळाडूचा खेळ 50 धावांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज प्रदीपजी पवार साहेब यांच्या माध्यमातून असेल. मला तर ना बाळा या खेळाडूचा खेळ पाहिल्यानंतर ती क्लिप आठवली झाली. कारण एका खेळाडूला ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला त्यावेळेला त्याची बाईट्स घेत असताना तो म्हणाला होता, मला काय, मला मारामारी पट्ट. अर्थात त्याच दर्जाचा खेळ या खेळाडूने खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये लांब लचक षटकार इथे येत असताना पाहायला मिळालेत. लोअर फुल टोस अर्धशतक इथे उंबरट्यावरती होता फलंदाज. पॅचची लिडिंग एज घेतली आहे. शॉट फाईन लेगला एक महत्वाची इनिंग साकारणारा फलंदाज शार्दूल पवार इथे बाद झालाय. बॅटिंग आवडली असेल तर टाळा त्याच्यासाठी व्हायला काही हरकत नाही आहे. षटकावरती 5 फलंदाज बाद. 5व्या षटकाचा खेळ जिथे प्रगतीपथावरती करण मात्रेला यश प्राप्त झालंय. 2 फलंदाजांना त्याने बाद केले. 12 धावा अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. त्याचा एंड बदलला परंतु दृष्टिकोन पहा किती चांगला त्याने ठेवलाय. विकेट टेकर यावेळेला देखील आणखीन एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली आलाय. कॅचिंग प्रॅक्टिस फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. संघ केवळ मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्वर्गीय योगेश पवार स्मृती खिडकाळी संघ मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये इथे पाहायला मिळालाय आणि अर्थात तेच प्रयत्न करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 71. 6 फलंदाज बाद. यावेळेला कवासला डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने धावा मिळतील त्या 4. इथे हा आलाय खणखणीत चौकार. ती थोडीशी बाजूला उभी करून मॅच पहा.
कारण सामना ते प्रत्येक जण जिथून जातोय ना हायवेवरून तिथे आवर्जून थांबतात. चौकाराच्या मदतीने 75 बनल्यात, 6 फलंदाज बाद झाल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे जात होती, परंतु त्याच्यावरती लगाम लगावलं. शार्दूल बाद झाल्यानंतर यावेळेला खोला टाकला गेलेला चेंडू यष्टीरक्षकाला जिथे हा गॅदर करता आलेला नाही. एक सिंगल इथे प्राप्त होते विथ द बॅट. ही रन्स आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 76 वरती जाऊन पोहोचली आहे. एका वेळेला शार्दूल बॅटिंग करत असताना असं वाटू लागलं की ही धावसंख्या 90 पार करते की काय, परंतु तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बाद होत असताना आपण त्याला पाहिलं. 76 ला 6 फलंदाज बाद झाल्यात. शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल कमी गतीने टाकला, खाली राहिला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. 2 षटक हात आले करण मात्रेने. त्याने धाबा खर्च केला 17. 3 फलंदाजांना त्याने बाद केलं. स्कोर कार्डवरती धाबा बांधल्यात त्या 76-77 लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. चंद्रकांत, विष्णू मात्रे, स्मृती कोपर या टीमच्या समोर. स्पर्धेकडे बोलतोय आपण. ही स्पर्धा एन्जॉय करतोय. कैलासवासी जनार्दन चंद्रकांत काशीनाथ किनी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ सुनील स्पोर्ट चिंचपाड आयोजित डे नाईटची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दुसरी रात्र आपण एन्जॉय करतोय आणि दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा 4था सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण टीम पाहतोय चंद्रकांत, विष्णू मात्रे, स्मृती कोपर आणि त्यांच्या विरोधामध्ये योगेश पवार, स्मृती खिडकाली या 2 टीममध्ये ही बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं खिडकाली संघाने एकूण 5 षटकांचा खेळ केला. त्यामध्ये एकूण धावा जमवल्या 76 आणि 77 धावांचं भलं मोठं लक्ष कोपर संघासमोर ठेवलं. हे लक्ष कशा प्रकारे पूर्ण करेल कोपर टीम हे पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये जरूर जाऊ. चला कोपर टीम, आपला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाठवायचे. खूप चांगली स्पर्धा आपण आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचशे प्रेक्षकांची गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्या सर्व प्रेक्षकांचा देखील आपण सरसे आभार मानू. तर नक्कीच आपण सामन्याकडे वळूया. कोपर विपक्ष खिडकाली या 2 संघादरम्यान हा सामना आपण जरूर पाहतोय. तर नक्की सुनील स्पोर्टचे खंबे समर्थक सचिनजी पाटील यांना आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच जबरदस्त क्वालिटी आणि जबरदस्त क्लिअरिटी प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून जितू गोंदली प्रोप्रायटर आपण जरूर पाहतोय. आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जर प्राप्ती लाईव्ह या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर नक्की पुढच्या वर्षी पुढच्या स्पर्धेला प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून मोफत सेवा दिली जाईल. आणि सँडी त्यांची नवीन खरेदी पण पाहू शकाल. स्टेजचा कॅमेरामॅन शाहिद भाई बावंजे, छोटा बाकासूर म्हणून ज्याची ओळख आपण नेहमीच पाहिलीत, साजिद भाई शेख. कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही जा अखंड महाराष्ट्रामध्ये, एक आमच्या गावातला राज पाटील आणि वावंजाचा शाहिद भाई, म्हणजे एक गाणं त्यांची जोडी, या जोडीचा व्हिडिओ पण आला होता. नाही करत कॉम्प्रोमाइज, एवन जोडी पब्लिकची चॉईस. स्वतः जयेश शेठ पाटील सोनारपाडा यांच्या अगदी दोन्ही जवळचे आहेत मित्रांनो. तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकाल. असा आमचा कॅमेरामॅन. त्या सुनील स्पोर्ट्सचे चिंचपाडा, सनरायझर ग्रुप, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, PP ग्रुप, त्याच्यानंतर DV कन्स्ट्रक्शन, त्यानंतर AH आर्ट हाऊस, शंकर होम्स, त्याच्यानंतर काव्यांश इंटरनेट, सर्वांचं दमदार योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आहे. तर सर्वांचं सहर्ष स्वागत. येस सँडी. तर नक्कीच करूया सर्वांचं स्वागत आणि नक्कीच आपण या सामन्याकडे वळूया. 76 धावांचं भलं मोठं लक्ष पूर्ण करायचंय. 77 धावांचं लक्ष इथे पूर्ण करायचंय 5 षटकांमध्ये टीम कोपरला. मात्र कशा प्रकारचा खेळ राहील दोन्ही संघांचा आपण नक्कीच पाहण्यासाठी मैदानामध्ये जातोय. मैदानामध्ये ॲज अ ओपनर सलामीची जोडी दाखल झाली. सामन्याला काही क्षणातच सुरुवात होईल. अप्रतिम स्पर्धा
आणि त्या स्पर्धेमध्ये असणारे अप्रतिम सामने, प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकणारे सामने आपण जरूर पाहतोय मैदानामध्ये. 77 धावांचं भलं मोठं लक्ष. आपण प्रति षटक सरासरीचा विचार केला 15.40 सरासरी राखायचे मैदानामध्ये. म्हणजे जी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये खिडकाली संघानं केली त्याच प्रकारची फलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये कोपर टीमला करायचे. परंतु त्या प्रकारचा खेळ होईल का? कोणता संघ या सामन्यामध्ये विजयी होणार? कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार? कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाणार? असे अनेकशे प्रश्न, परंतु येणारा काल आणि वेळ त्या प्रश्नांची उत्तरे आपल्यापर्यंत पोहोचवेल. गेम ऑन होईल. इथे सामन्याला होईल सुरुवात. ॲज ओपनर सलामीची जोडी कोपर टीम कडून आपण पाहतोय मैदानामध्ये महेश पाटील आणि रुपेश पाटील. आणि इथे आपण खिडकाली संघाकडून पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पहिला षटक फेकण्यासाठी सज्ज असेल ऋतिक म्हात्रे. गेम ऑन होईल. ऋतिक म्हात्रे पहिला षटक फेकण्यासाठी सज्ज. संघाच्या संघटनेकडे पहिल्या षटकाची जिम्मेदारी दिली. 77 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. 15.40 सरासरी इथे राखण्यासाठी राखायचे मैदानामध्ये फलंदाजांना. गेम ऑन ग्रीन सिग्नल. यावेळी सामन्याला होईल सुरुवात. 77 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. इथे आपण पाहू शकाल फक्त दिशा दिलाय चेंडूला. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तत्पूर्वी वेल होता या दोन फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याचा. आता वेलेमध्ये एक धाव कंप्लीट केली. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय. इथे फलंदाज महेश रुपेश पाटील या फलंदाजानं एका बॉलचा खेळ इथे संपला. एक धाव धावफलकावरती. पल्ला खूप लांबचा आहे त्यासाठी मोठे फटकेबाजी करणं खूप गरजेचं आहे. ते मोठे फटके येतील का अपेक्षा असतील या दोन फलंदाजांकडून. अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील आणि जरूर आपण पाहतोय अपिलाला मिळतोय दाद. आणि इथे फलंदाज होतोय लेग बिफोर विकेट बाद. महेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. हा पहिल्या क्रमांकाचा गडी बाद होईल टीम कोपर. तर नक्कीच पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होतोय. खूप मोठी सफलता आपण पाहिली. गोलंदाज ऋतिक म्हात्रे या गोलंदाजांकडून चांगली सुरुवात केली. एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरला आहे गोलंदाज. एक धावीवरती पहिल्या क्रमांकाचा गडी बाद झालाय कोपर टीमचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. तिसऱ्या क्रमांकावरती करण म्हात्रे आपण मैदानामध्ये पाहतोय. मोठी धावसंख्या पूर्ण करायची आहे त्यासाठी प्रयत्न केले जातील मैदानामध्ये. परंतु इथे प्रयत्न केलं होतं. महेश पाटीलनी थोडीशी असफलता आपल्याला पाहायला मिळाली. पायावरती चेंडू आदलला आणि लगेच आपण पाहिलं पंचांचा इशारा आला. फलंदाज लेग बिफोर विकेटने बाद होत असताना आपण पाहिलं. सगळ्याची धावसंख्या 1-2 चेंडूचा खेळ संपलाय. ऋतिक म्हात्रे एक चांगली सुरुवात. राईट ओव्हर द विकेटने चेंडू फेकेल. समोर असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये करण. बिगिट जरूर केलाय ताकदीचा वापर परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल. आणखी एक बाद आणखी एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज ऋतिक म्हात्रे. एका पाठोपाठ दुसरा गडी बाद केलाय आणि इथे कोपर टीमचा दुसरा गडी बाद झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर परंतु प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षकांना सुरेख क्षेत्ररक्षण केलं. अप्रतिम झेल पकडला आणि ते फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं. एका पाठोपाठ दुसरा गडी बाद केलाय गोलंदाज ऋतिक म्हात्रे. पहिला षटक फेकतोय. संघाच्या संघनायकानं दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना खूप चांगली सुरुवात केली. आतापर्यंत 3 चेंडू फेकले 2 गडी बाद केले फक्त एकच धाव खर्च केले. परंतु कोपर संघाला धावांची गरज आहे. 77 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे त्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. तेच प्रयत्न मैदानामध्ये केले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मयुरेश म्हात्रेसाठी हा बॉल. मात्र इथे पाहू शकाल आपण गॅप सिलेक्शन. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे तत्पूर्वी वेल होता. दुसरी धाव इथे सहजरित्या कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. एकूण 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
धावांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे, प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये. एकंदरीत आपण विचार केला 77 धावांचा पल्ला पार करायचा आहे, 15.40 सरासरी राखायचे मैदानामध्ये. एकेरी दुरी धावसंख्येने काय होणार नाही, मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. अक्रॉस द लाईन दिशा देण्याचा जरूर प्रयत्न केला होता, इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कोणती चुकी नाही, पकडला गेलाय झेल आणि संपवला इथे फलंदाज मयुरेश म्हात्रेचा खेळ. आणखी एक गडी बाद होतोय कोपर टीमचा, तिसऱ्या क्रमांकाचा. धावसंख्या फक्त 3 वरती. थँक्यू डीजे. कमालीची गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले त्या गोलंदाजानं, एकही मोठा फटका मारू दिला नाही फलंदाजानं. 3 गडी बाद केलेत. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक म्हात्रे प्रशंसा करावी लागेल. मैदानामध्ये चांगलं काम त्याचं चालू आहे, मैदानामध्ये चांगली कामगिरी त्याची चालू आहे. अंतिमचा चेंडू असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये धर्मेश म्हात्रे. अंतिमचा चेंडू, मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नसेल. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 77 धावांचा पल्ला पार करण्यासाठी उतरलेलं कोपर टीम जाऊन पोहोचले 3 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावरती 3. पहिला षटक अप्रतिम षटकाची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 3च धावा खर्च केला. गोलंदाज ऋतिक म्हात्रेनं सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता इथे जर सामना जिंकायचा असेल कोपर टीमला, तर इथून तुम्हाला धावांना वेग द्यावा लागेल. 77 धावांचा तुम्हाला पल्ला पार करायचा आहे. इथे एकूण 3 फलंदाज बाद झाले. आता मात्र रुपेश पाटील आणि धर्मेश म्हात्रे या 2 फलंदाजांना आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि त्या जिम्मेदारीनं फलंदाजी मैदानामध्ये करायचे, ते प्रयत्न करायचे आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे. अपेक्षा जरूर असेल या 2 फलंदाजांकडून, परंतु ते अपेक्षा पूर्ण करतील का मैदानामध्ये, त्या प्रकारचा खेळ केला जाईल का, असे बरेचसे प्रश्नचिन्ह जरूर आपण पाहतोय. मैदानामध्ये नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकासाठी निवड केले जयेश पाटील. राऊंड विकेट. चेंडूला दिशा दिल्या, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकलून दिलाय. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं मोठ्या फटक्यांची गरज आहे. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज रुपेश पाटील याच्या बॅटमधून चौकार आला. संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचले. फुलटा चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवता आला नाही, फक्त ढकलून दिले. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होत आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहू शकाल 1 धाव. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची अपेक्षा, मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. 77 धावांचा पल्ला पार करायचा आहे आणि तेच प्रयत्न करत असताना मैदानावरती प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये. सामना जिंकणार कोण, खिडकाली की कोपर? जयेश पाटीलचं आपण हे दुसरं षटक पाहतोय. यावेळी नक्कीच वेगवान पद्धतीचा चेंडू होता, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर झाले आणि आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. हा चेंडू वाईड आहे. स्वीर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ एक्स्ट्राच्या रूपानं इथे 1 धाव खर्च करत असताना गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्या पुढे सरकेल. अवंतर धावसंख्येचा विचार केला तर एकूण दुहेरी अंकामध्ये जाऊन टेपले 10 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा, विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारी टीम. बघा तुमच्यासाठी हा 17 संपवण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटं दिले गेलेत. सुरुवातीचे 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, याची देखील आपण नोंद घ्या. डिसिप्लिन असलेली स्पर्धा आपण पाहतोय, शिस्त असलेली स्पर्धा.
सुनील स्पोर्ट चिंचपाड आयोजित डे नाईटची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धावी कंप्लीट. एकेरी दुहेरी धाव संख्येने धाव फलक हलवत असताना दोन फलंदाज मैदानावरती, 12 धावा धाव फलकावरती. इथे अचूकतेची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी. जे पहिलं षटक फेकलं होतं ऋतिक मात्रेनं त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून हा गोलंदाज दुसरं षटक फेकतोय. बिगिट ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, सीमा पार आलाय हा मोठा फटका, 6 धावा षटकार. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. 18 धावा 3 गडी बाद. कुपर संघ आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये खेळतोय. 77 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी उतरलेली ही टीम कशा प्रकारचा खेळ राहील मैदानामध्ये आपण पाहू शकाल. दुसरं षटक जयेश पाटील च्या माध्यमातून फेकलं जाते. अंतिमचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज. टॅप केलाय चेंडूला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, फक्त एकच धाव आणि इथे आपण पाहू शकाल दुसरीचा प्रयत्न देखील करू दिला नाही. एकच धाव एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण 19 आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज आयटम ओव्हर द विकेटने चेंडू फेकेल. यावेळी झेल हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला गेला, कोणती चुकी नाहीये. आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय धर्मेश मात्रे. आणखी एक गडी बाद झालाय कोपर टीमचा. एकूण 4था गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 19. धावसंख्येचा विचार केला 19 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर जयेश पाटीलनं आपल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केला. पहिलं षटक आपल्याला कमालीचं पाहायला मिळालं. ऋतिक मात्रेनं फेकलं होतं, फक्त 3 धावा खर्च केला. मात्र त्यानंतर थोडीशी खराब कामगिरी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 19 धावा जरूर झाल्या धावफलकावरती. तिसरं षटक पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. गोलंदाज ऋतिक मात्रे. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी ऋतिक मात्रे याच्या हातामध्ये दिली गेली. ज्या ऋतिकनं पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या त्याच ऋतिकवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय आणि त्याच्या हातामध्ये तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली. मैदानामध्ये आपण फलंदाज पाहू शकाल रुपेश पाटील आणि अंकित पाटील. दुसऱ्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये. रुपेश पाटील अजूनही मैदानावरती ॲज अ ओपनर आणि तो अजूनही मैदानावरती. त्याच्यावरती खूप अपेक्षा असतील. एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु इथे आक्रमकता दाखवावी लागेल. धावांची गरज आहे आपल्या संघासाठी, ती गरज इथे भागवून द्यावी लागेल. मैदानामध्ये गोलंदाज ऋतिक मात्रे पुन्हा एकदा तयार असेल तिसऱ्या षटकातील पहिला बॉल फेकण्यासाठी. ॲटम ओव्हर द विकेटने यावेळी बिगिट जरूर केलाय. ताकदीचा कमी वापर, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एफर्ट जरूर इथे वापरले होते, परंतु आपण पाहू शकाल झेल झाला नाहीये. झेल जमिनीला दान होते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा इथे रोखू शकत नाही. 2 धावा आल्या या चेंडूवरती. दोन्ही संघ पुढे सरकेल. 21 धावा धाव फलकावरती लागल्या. 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 77 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे मैदानामध्ये आणि तीच वाटचाल करत असताना कोपर टीम मैदानामध्ये आपण पाहतोय. खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय दोन्ही टीमचा, परंतु सामना जिंकणार कोण हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. ऋतिक मात्रेचं षटक आपण पाहतोय. पहिला बॉल फेकला, 2 धावा खर्च, 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कोपर टीम फुलटॉस चेंडू होता, परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तत्पूर्वी दुसरी धावेचा प्रयत्न आणि ते प्रयत्न सफल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. एकेरी दुहेरी धावसंख्येने संघाला आकार देत असताना हे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. 23 धावा धाव फलकावरती. गडी बाद झालेत एकूण 4. कोपर टीम आपण पाहतोय प्रयत्न करतायत मोठे फटक्यांचे, परंतु मोठे फटके येत नाहीत. ऋतिक मात्रेचं आक्रमकतेचं षटक आपण पाहतोय. अप्रतिम, खूप वेगवान पद्धतीचा चेंडू. नक्कीच आपण जरूर पाहतोय इथे
बॅटची किंचित कडा यष्टीरक्षकानं आपलं काम सफलतेपूर्वक पार पाडलं. आणखी एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय ऋतिक म्हात्रे या गोलंदाजानं. हा 5वा गडी बाद होतोय कोपर टीमचा. केले आणि या षटकामध्ये देखील एक सफलता प्राप्त केली. वेगवान पद्धतीचा चेंडू, काय वेग आहे गोलंदाजीला, अप्रतिम अप्रतिम जबरदस्त कामगिरी करत असताना मैदानावरती निर्धाव चोटीची सांगता नवीन येणारा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. भावेश म्हात्रेला पहिलाच बॉल डॉट, धावसंख्या स्थिर, 23 धावा धावफलकावरती, 5 गडी बाद झालेत. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपण पाहतोय खिडकाली टीमच्या गोलंदाजांकडून. ऋतिक म्हात्रेला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केला आणि त्यानंतर दुसरा षटक, सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरे षटक फेकत असताना तीच कामगिरी मैदानामध्ये करतोय. इथे मात्र 4 धावा जरूर आपण पाहतोय. हा मोठा फटका पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा लागल्यात 27 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील हा अंतिमचा बॉल शिल्लक असेल. एकंदरीत आपण समीकरणाचा विचार केला, चेंडू असतील 13 आणि 50 धावांची अजूनही गरज आहे. पल्ला खूप लांबचा आहे, प्रवास खूप लांबचा आहे आणि प्रवास जर तुम्हाला करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. तेच प्रयत्न केले जातात. इथे ताकदीचा कमी वापर, चेंडूने उंची घेतली आहे, अंतर देखील गाठलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, मागच्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती आलाय मोठा फटका 6 धावांचा. 3 षटकांच्या खेळीनंतर कोपर टीम जाऊन पोहोचले एकूण धावसंख्या धावफलकावरती 33-33. अफजल खानाचा कोतला फाडून गेला, मुठभर मावल्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून नमस्कार केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आणि ते गीत आपण जरूर पाहतो डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं खूप चांगली गीतांची मेजवानी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना डीजे आपण जरूर पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचले. 5 गडी आतापर्यंत कोपर टीमचे बाद झालेत. समीकरणाचा विचार केला आता येणारे चेंडू असतील 12 आणि 44 धावांची इथे गरज, म्हणजे प्रति षटक 22 धावांची सरासरी तुम्हाला राखायची आहे. ज्यावेळी 77 धावांचा लक्ष होता पहिल्या षटकापासून जर आपण विचार केला 15.40 सरासरी होती, परंतु जशी 3 षटकांची समाप्ती झाली आता मात्र सरासरीला वेग येताना आपण जरूर पाहतोय. सरासरी वाढत गेले. आता मात्र 22 धावा तुम्हाला प्रति षटकामध्ये ठोकायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मोठी फटकेबाजी करायची आहेत, त्यासाठी तुम्हाला षटकार चौकार लागावायचे, ती कामगिरी करायची आहे. हा प्रवास खूप लांबचा आहे आणि हा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर ट्रेननी नाही प्लेननी करावा लागेल. ती कामगिरी मैदानामध्ये फलंदाजांना करायची आहे. 4थ्या षटकाचा पहिला बॉल इथे आपण पाहू शकाल. बॅटची किंचित कडा घेतली, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एकापेक्षा इथे काहीच नाही. आता मात्र एकेरी धुईर धावसंख्येने काय होणार नाहीये. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मोठी फलंदाजी तुम्हाला करायची आहे मैदानामध्ये. परंतु ते गोलंदाजी आक्रमकतेची आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज आपण पाहतोय 4थ्या षटकासाठी सौरभ पवार. बिगिट जरूर केलाय, चेंडूने उंची घेतलीय, अंतर कमी गाठलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि इथे झेल देखील पकडला गेलाय. आणखी एक गडी बाद झालाय. फलंदाज क्रमांक 6 कोपर टीमचा धावसंख्या धाव फलकावरती 34-34.
6 गडी बाद झाले. 34 धावा धावफलकावरती. समीकरणाचा विचार केला 10 मध्ये अजूनही 43 धावांची गरज आहे. मैदानामध्ये जशी चेंडूंची फेकी होईल तसं समीकरणामध्ये बदल आपण जरूर पाहू. आता 43 धावा कंप्लीट करायचे आहेत. 34 धावा धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर 6व्या आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज आता निनाद पाटील मैदानामध्ये दाखल झाला. येणाऱ्या चेंडूचा खेळ करण्यासाठी सज्ज असेल. दिशा दिली फक्त स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. फक्त एकच धाम. काही कामगिरी केली गोलंदाजांनी. जे षटक आपण पाहिलं ऋतिक मात्रेचं. त्यानंतर आपण षटक पाहतोय 4थ्या क्रमांकावरती सौरभ पवारचं. अप्रतिम. आत्तापर्यंत 3 चेंडू फेकलेत. त्यामध्ये एक सफलता आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली कामगिरी गोलंदाजांची. कार्पेटच्या साईना चेंडूला ढकलून दिलाय. शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात असे. फक्त एकच धाव. सुरेख कामगिरी आपण जरूर पाहतोय. आता मात्र 8 मध्ये 41 धावांची गरज. सामना एकतर्फी होतोय की काय असं चित्र आपण पाहतोय मैदानामध्ये. पूर्णपणे अडचणीमध्ये कोपर टीम. या अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार चौकार लगावायचा आहे. पुन्हा एकदा टॅप केलाय. ते क्षेत्र निवडलंय. तोच क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक दुसरी धावेचा लगेच प्रयत्न केला आणि प्रयत्न देखील सफल झाला. 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केल्या. चित्ताची चपलाई. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 38 या आकड्यावरती. समीकरण पाहू शकाल आपण. 7 मध्ये 39 धावांची गरज आहे. 7 चेंडू 39 धावांची अजूनही गरज आहे मैदानामध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो. काय होऊ शकतो या क्रिकेटमध्ये. बऱ्याचशा जादुई किमया झाल्यात. तो हा क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय मैदानावरती. हा बॉल खूप योगान पद्धतीचा होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे 4थं षटक देखील समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 38. 6 गडी बाद. आता येणारे चेंडू 6 आणि 39 धावांची इथे गरज आहे. आमच्या व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. आनंदनगर क्रिकेट संघाचे संघनायक आणि कोलीवाडा संघ आता आपला जेवण झालं असेल तर या अड्ड्यात पुढचा फेरा तुमचाच आहे. तयार राहा तुम्ही पण. नक्कीच. पनवेल कोलीवाडा संघ आला की बरीचशी प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि खूप सारी एन्जॉयमेंट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. काय मॅच झाली ती. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना यज्ञेश कोहलीनं मारलेला षटकार आणि त्यानंतर झालेला जल्लोष मैदानामध्ये आपण पाहिला. अप्रतिम खेळ पनवेल कोलीवाडा संघाचा झालाय. पण तिथे मॅच चालू आहे. कोपर विपक्ष किडकाली. आता 6 मध्ये 39 ची गरज आहे. मैदानामध्ये नवीन गोलंदाज मंथन पवारला आपण पाहतोय. 5वं षटक इथे घेऊन येईल. 5व्या षटकाची जिम्मेदारी. 39 धावांची गरज आहे अजून. 38 धावा धावफलकावरती. कुठेतरी एकतर्फा सामना होत असताना मैदानावरती आपण जरूर पाहतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु इथे चेंडूची दिशा, चेंडूची लाईन, चेंडूचा वेग, चेंडूची लेंथ इथे पाहिली नव्हती. फलंदाजानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु इथे असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी राहिलाय गोलंदाजांकडून. अप्रतिम. खिडकाली संघाचा गोलंदाज जितकी प्रशंसा करावी तितकी कमी असणार आहे. यावेळी आपण पाहू शकाल ताकदीचा कमी वापर. क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक झेल आपण पाहू शकाल. आणखी एक गडी बाद झालाय 7व्या क्रमांकाचा कोपर टीमचा. धावसंख्या 38 वरती. पवारचा षटक अक्रॉस द लाईन. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु इथे जेल सोडले गेलं. एकच रनी.
आता मात्र एकतर्फा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना खिडकाली टीम, परंतु थोडीशी अडचणीमध्ये आपण पाहतोय कोपर टीम. आता गरज आहे 3 मध्ये 38ची. एकतर्फा सामना. नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहतो प्रेक्षकांना कुठल्या प्रकारचे सामने पाहायला आवडतात. ज्यावेळेस एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असते, एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज असते, असे सामने जरूर प्रेक्षकांना पाहायला आवडतात. परंतु हा सामना कुठेतरी एकतर्फा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे मजा गेली या सामन्याची. संघाची धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 37 धावांची गरज आहे मैदानामध्ये. खिडकाली टीम खूप चांगली गोलंदाजी. हा देखील चेंडू आपण पाहिला निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. अंतिमचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. इथे आपण पाहतोय मंथन पवारला. खूप चांगली गोलंदाजी मंथन पवारची झाली. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. जे स्लॉगवरचं षटक आपण म्हणतो, अनामारीचं षटक म्हणतो, त्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करणारा गोलंदाज अप्रतिम कामगिरी करतोय. अंतिमचा चेंडू, हा फटका आपण पाहू शकाल आणि नक्कीच चौकार. परंतु तो काही बिघडणार नाहीये. खिडकाली टीमचा अप्रतिम खेळ केला आणि नक्कीच खिडकाली टीम या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय. चला लाईनअप करून जा कोपर क्रिकेट संघ मैदानावरती आणि लाईनअप करून खिडकाली संघ लगेच या. आणि त्यांच्या कॅप्टनला देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील टॉस करण्यासाठी यावं. आनंदनगर संघाचे कॅप्टन